आठवड्यात उद्धव ठाकरे यांना आणखी एक धक्का बसलेला आहे। सचिन अहिर यांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला। फुटीर खासदार यांच्या मतदारसंघातल्या दौऱ्यावरून परतताच ठाकरे यांना आणखी एक धक्का बसलाय। विधान परिषद उपसभापती निवडणुकीसाठी अहिर यांनी शिंदेंकडून अर्ज भरलाय। 8 दिवसात शिंदेंकडून ठाकरे यांना हा दुसरा मोठा धक्का देण्यात आलाय। सचिन अहिर यांनी थेट आज उपसभापती पदासाठी अर्ज भरला। हा अर्ज भरताना मुख्यमंत्री फडणवीस त्या ठिकाणी उपस्थित होते। दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित होते। उपमुख्यमंत्री शिंदेंच्या सोबत पत्रकार परिषदेत सुद्धा सचिन अहिर उपस्थित होते। हा ठाकरेंसाठी मुंबईत मोठा धक्का, एकंदरीतच पक्ष संघटना असेल आणि विधान परिषदेचे आमदार संख्याबळ या दृष्टीने सुद्धा उद्धव ठाकरेंसाठी हा मोठा धक्का आहे। 6 फुटीर खासदार मागच्याच आठवड्यात त्यांनी पक्षांतर केलं। पाठोपाठ त्यांच्याच मतदारसंघातला दौरा करून उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे वरळीतील परिषदेचे आमदार सचिन अहिर यांनी शिंदेंच्या शिवसेनेतून उपसभापती पदासाठी अर्ज दाखल केलाय। 8 दिवसात उपमुख्यमंत्री शिंदे यांनी ठाकरेंना हा दुसरा धक्का दिलाय। 22 जूनला ठाकरेंच्या शिवसेनेच्या 6 खासदारांनी शिंदेंच्या शिवसेनेत पक्षप्रवेश केला। त्यानंतर अहिर यांनी उपसभापती पदासाठी अर्ज दाखल केल्यानंतर हा दुसरा धक्का मानला जातोय। परिषदेतील उपसभापती पदासाठी सचिन अहिर अर्ज भरताना मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री शिंदे यांच्यासह नीलम गोऱ्हे, मंत्री चंद्रकांत पाटील उपस्थित होते। वरळी मतदारसंघात ठाकरेंच्या शिवसेनेचे परिषदेचे 2 आमदार होते, त्यातील सचिन अहिर एक होते। उपमुख्यमंत्री शिंदे यांनी पत्रकार परिषद घेऊन सचिन अहिर यांचं स्वागत केलंय। आमदार सचिन त्यांनी पण आज षटकार मारलेला आहे सचिन अहिर यांनी, कारण 6 खासदारांनी षटकार ठोकले गेल्या आठवड्यात। खरं म्हणजे चौकार षटकार सुरूच आहेत, राहतील आणि एक एक समोरची विकेट धडाधड पडत राहील। एकनाथ शिंदे जे करतो ते फुल प्रूफ करतो, फुल प्रूफ। त्याच्यामुळे काही अडचण त्याच्यामध्ये नाही। मी आता काय त्याच्यावर खुलासा करू इच्छित नाही, परंतु जे काही काम आहे ते फुल प्रूफ आहे। आम्ही असं कोणालाही बघून कुठलाही मतदारसंघ डोळ्यासमोर ठेवून काम करत नाही, निर्णय घेत नाही। त्यामुळे जसं जसं वेळ येईल तसा तो निर्णय होईल। यावेळी सचिन अहिर यांनी उपमुख्यमंत्री शिंदे यांचे आभार मानले। एक गोष्ट नक्की आहे की आज एवढ्या उपसभापती पदाची जर आज आदरणीय शिंदे साहेबांनी ही जबाबदारी दिल्यानंतर हे मला असं वाटतं माझ्यासारख्या कार्यकर्त्याला तो बहुमान आहे आणि तो बहुमान ठेवून मी पुढे काम करण्याचा निर्णय। आदित्यजी असतील, उद्धवजी असतील, यांनी जी जबाबदारी दिली शेवटपर्यंत ती जबाबदारी मी पार पाडण्याचं काम विधिमंडळामध्ये केलेलं आहे। आदरणीय शिंदे साहेब पण त्या गोष्टीला साक्षीला आहे। जर काहींना विसर पडला असेल की विधानसभा असेल, दोन्ही विधानसभा असेल, महानगरपालिका असेल, यामध्ये माझं काय योगदान आहे हे त्या भागातल्या लोकांना माहिती आहे। जे एकनाथ शिंदे साहेब जी जबाबदारी देतील ती जबाबदारी पूर्ण ताकदीने मी पार पाडणार। तर कोणी येण्यानं जाण्यानं पक्षाला धक्का बसत नाही, अशी प्रतिक्रिया आदित्य ठाकरे यांनी दिली आहे। म्हणजे आम्ही काही कमी दिलं का? तसं नाहीये। जे काही इतर बोंबलत असतात की भेटत नव्हतं तसंही होतं का? तर रोज तुमचे माझ्यासोबत फोटो आहेत, रोज येता जाताना भेटता। मग अजून काय करायचं तुमच्यासाठी? रोज काय तुमच्या आरत्या करायच्या का? हाच एक प्रश्न पडतो। पण कोणी येण्याने कोणी जाण्याने काही फरक पडत नाही। जो बालेकिल्ला आहे तो तसाच राहणार। मी ऐकलं आता की कोणाच्या येण्याने कोणाच्या जाण्याने जो आहे तो काही फरक पडत नाही, असं वक्तव्य जे आहे लगेच मिनिटांमध्ये, यांना थोडा वेळ पण लागत नाही कोणाला शिव्या देण्यासाठी। जो कालपर्यंत आपल्या बरोबर होता लगेच तो आज इतका वाईट होतो की त्याला इतक्या शिव्या देऊन अशा परिस्थितीमध्ये असे लोक आपल्याला सोडून जातात। तर का आपलं चुकतंय, काय चुकतंय याचं आत्मपरीक्षण करायला पाहिजे ना त्यांनी। तर सचिन अहिर सोमवारी रात्री 11:30 पर्यंत सोबत होते। राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी मी काही निर्णय घेतोय, असा सकाळी इंग्रजीत मेसेज केल्याचं अंबादास दानवे म्हणाले। सचिन अहिर आज सकाळी सुद्धा माझ्या शेजारी बसले होते। आम्ही एका बेंचवर बसत होतो, हे तर आम्हाला कधी कळालंच नाही। काही नाही, त्यांचा आता 11:30ला एक मेसेज आलेला आहे। मेसेज त्यांनी इंग्रजीत लिहिला आहे की हॅव टू टेक ए पॉलिटिकल डिसिजन विच इज व्हेरी डिफिकल्ट फॉर मी but necessary for my survival. I don't have any political background. My strength is my work. Need your support. Good wishes. Will miss dear friend in house. Regard. असं लिहिलेलं आहे। आता याच्यावरती काय माहिती।
सचिन अहिर यांच्या निर्णयामुळे पक्षासोबतच संघटनेला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. शिवसेनेत कामगार नेते म्हणून सचिन अहिर यांची ओळख होती. मुंबईतील मिल कामगार आणि कामगार संघटनांची त्यांच्यावर जबाबदारी होती. सचिन अहिर यांच्याकडे पुणे, शिरूर आणि बारामतीची शिवसेना ठाकरे पक्षाकडून जबाबदारी होती. पुणे जिल्हा संपर्क प्रमुख म्हणून सचिन अहिर यांच्यावर जबाबदारी होती. 2019 मध्ये सचिन अहिर यांचा राष्ट्रवादीतून शिवसेनेत प्रवेश झाला होता. मातोश्रीवरील पक्षप्रवेशावेळी ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते सुनील शिंदे नाराज होते. सचिन अहिर ठाकरेंच्या शिवसेनेत आल्यानंतर वरळीतून आदित्य ठाकरे आमदार म्हणून विजयी झाले. यानंतर सचिन अहिर आणि नाराज झालेल्या सुनील शिंदे यांना विधान परिषदेवर संधी देण्यात आली.